धुरंधर एक असा चित्रपट ज्याच्या आंधीसमोर आपल्या चित्रपटाचं नुकसान होणार नाही म्हणून साऊथचा मोठा सुपरस्टार त्यांनी आपली पॅन इंडिया फिल्म टॉक्सिक ही पोस्टपोन केली. त्याला चांगलं माहिती होतं की ह्या चित्रपटासोबत जर माझा चित्रपट रिलीज झाला तर माझ्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर याचा इम्पॅक्ट पडेल. एवढंच नव्हे तर बॉलिवूडचे सुपरस्टार आणि ओजी त्यांच्या अवतारमध्ये ते येत आहेत, कॉमेडी अवतारमध्ये येत आहेत असे अक्षय कुमार त्यांनी देखील त्यांचा चित्रपट ज्याचं नाव आहे भूत बंगला त्याची देखील रिलीज त्यांनी पोस्टपोन केली आणि आता हा चित्रपट येणार आहे 16 एप्रिलला. परंतु मराठीत एक असा चित्रपट बनला आहे जो याला त्याला नव्हे तर थेट धुरंधरला लढत आहे आणि तेही धुरंधरच्या आधी रिलीज होऊन. असं म्हणण्याचं कारण असं की धुरंधरच्या एक आठवड्यापूर्वी हा चित्रपट रिलीज झाला होता, परंतु त्यानंतर धुरंधर आल्यानंतर याला स्क्रीन्स भेटल्या जाणार नाहीत किंवा हा चित्रपट एका आठवड्यात थिएटरातनं उतरवला जाईल अशी अपेक्षा केली जात होती. परंतु हा चित्रपट धुरंधर रिलीज झाल्यानंतरही आणि हा चित्रपट रिलीज होऊन 1 महिन्यानंतरही अजूनही थिएटरात माज करतोय, तेही त्याच्या कंटेंटच्या जीवावर. आणि म्हणून मी हा चित्रपट तुम्हाला या चित्रपटाविषयी बोलावं असं मला वाटलं किंवा या चित्रपटाचा रिव्ह्यू करावा असं वाटलं, म्हणून मी रविवारच्या सुट्टीच्या वेळेस वेळ काढून ह्या चित्रपटाला गेलो होतो. त्या दिवशी मी दुसराही चित्रपट पाहिला एक साऊथचा, परंतु या चित्रपटाला मी आवर्जून थांबून हा चित्रपट पाहिला आणि तेव्हा मला लक्षात आलं की मी ह्या चित्रपटाला यामुळे नव्हतं पाहत की हा कदाचित बाई पण भारी देवा चित्रपटावाने बायकांच्या आयुष्याविषयी बोलेल किंवा काहीतरी असा कन्सेप्ट असेल. परंतु ज्यावेळेस हा चित्रपट मी पाहिला ज्याचं नाव आहे तिघी, ज्यामध्ये आपल्याला आरतीताईंबरोबर नेहा पेंडसे आणि सोनाली कुलकर्णी ह्या मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तर मित्रांनो, ह्या चित्रपटामध्ये ना असं की हा चित्रपट बायकांसाठीच आहे किंवा बायकांच्याच आयुष्याविषयी बोलतो असं काही नाही. जर तुम्हाला छोटा भाऊ असेल तर तुम्ही ह्या चित्रपटाला रिलेट करू शकता किंवा मोठा भाऊ असेल तरी देखील हा चित्रपट हे सांगतो की आपल्या वाईट परिस्थितीमध्ये कसे आपण एकमेकांच्या सोबत उभे असतो, कसे आपण त्या परिस्थितींशी सामना करतो आणि कशा पद्धतीने आपण एकमेकांना त्यावेळेस एकमेकाचा खंबीर साथ देऊन उभा राहतो. म्हणजे दोन बहिणी आणि एक आईची कहाणी आहे. त्या कशा त्यांच्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्सशी लढतात, कशा तिघी एकमेकींच्या सोबत राहून त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या उतार चढावांची थेट नडतात याचीच कहाणी सांगणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहताना भले पुढे तिन्ही महिला कॅरेक्टर्स असतील, परंतु कुठे ना कुठे आपण आपल्या आयुष्याची प्रॉब्लेमशी देखील या चित्रपटाला रिलेट करून पाहतो आणि हा चित्रपट खरंच खूप चांगला आहे. एक इमोशनल डेप्थ आहे त्या तिघींची, अतिशय उत्कृष्ट अशी ॲक्टिंग आपल्याला पाहायला भेटते आणि त्याचबरोबर दैनंदिन आयुष्यात आपण कशा पद्धतीने आपल्या माणसांसोबत राहून आपल्या आयुष्याशी लढतो याच्याशी हा डायरेक्ट रिलेट करणारा चित्रपट आहे. ओव्हरऑल चित्रपट खूप भन्नाट आहे आणि मला खूप आवडला आहे. मी 1 महिन्यानंतर पाहिला, त्याचं ते माझं दुर्भाग्य, पण चित्रपट खूप चांगला आहे. मी या चित्रपटाला माझ्यातर्फे देईन 5 पैकी 4.5 रेटिंग्स. आजच्या व्हिडिओत एवढंच. पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये. आणि चित्रपट नसेल पाहिला तर नक्की जाऊन पहा, थिएटरात अजूनही माच करतो.